नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज काळे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, सध्या 19-20 तारखेपर्यंत पावसाचे पूर्ण प्रमाण सध्या एकदम खूप कमी आहे. फक्त ते विदर्भ साईडलाच 20 तारखेला पाऊस आहे. कारण की शेतकरी मित्र, जोपर्यंत लो प्रेशर तयार होत नाही तोपर्यंत पावसाचा अंदाज बिलकुल नसतो. फक्त ढगाळ वातावरण असतं, पण ते बाष्पयुक्त ढग असतात, पण ते बाष्पयुक्त ढग नसतात. ज्या लो प्रेशर तयार झाल्यानंतर दोन्ही बंगाल उपसागरामध्ये शक्यतो जास्त लो प्रेशर जेव्हा तयार होईल त्या टायमालाच पाऊस हा 100% येण्याची दाट शक्यता असते. परंतु तरी शेतकरी मित्र, सध्या 19 तारखेला 20 तारखेला पहिला असता शेतकरी मित्र, 20 तारखेला प्रत्येक लो प्रेशर तयार झालेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये देखील. आणि ह्या लो प्रेशरमुळे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नांदेड, परभणी, हिंगोली या ठिकाणी 20 तारखेला पावसाचा अंदाज आहे. बाकी इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे, परंतु कशाच प्रकारे पावसाचा अंदाज नाही. तरी हा पाऊस बीड जिल्ह्यात देखील नॉर्मल पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. बीड, लातूर, सोलापूर या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील राहणार आहे. आणि ते पाहिला असता पाऊस परत लोणार, तसेच चंद्रपूर या भागामध्ये पाऊस राहणार आहे. परंतु जोपर्यंत लो प्रेशर आणि हा लो प्रेशर 21 तारखेला 21 आणि 22 तारखेला परत दोन्ही समुद्रामध्ये 2 लो प्रेशर तयार होणार आहे. हे लो प्रेशर च्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, हे लो प्रेशर 21 तारखेला अरबी समुद्रामध्ये तयार झालेला आहे. परंतु बंगालच्या उपसागरामध्ये खूप असे पावसाळी वातावरण आहे आणि या ठिकाणी देखील एक लो प्रेशर हा 22-23 तारखेला तयार होणार आहे. तोपर्यंत महाराष्ट्रात वातावरण ढगाळ राहणार आहे, परंतु पाऊस हा फक्त काही भागातच राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, 21 तारखेला दुपारी 2च्या टायमाला 1च्या टायमाला हा पाऊस जळगाव, तसेच अकोला, अमरावती या भागामध्ये पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. हा पाऊस दिवाळीमध्येच राहणार आहे. आणि शेतकरी मित्र, जरी आपल्याला कोणाला पाणी द्यायचं असेल तरी आपण 19 तारखेच्या आत पाणी द्या आपल्या शेताला. कारण हा पाऊस जवळजवळ सर्वच जिल्ह्यात रोजच पडणं असं नाही, वातावरण ढगाळ राहणार आहे आणि काही ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे. त्यामुळे आपल्या एखाद्या तालुक्यामध्ये पाऊस पडला तर दुसऱ्या दिवशी पडणंच असं नाही. त्यामुळे जर कुणाचे भिजणे आलेले असेल तर आपण बिंदास भिजू शकता. कारण पाऊस हा एकदम जोरदार पाऊस नाही, काही भागातच जोरदार पाऊस आहे. ते आपण सांगणार आहोत कोणत्या तारखेला जोरदार पाऊस आहे ती. तरी शेतकरी मित्र, 21 तारखेला जळगाव, अकोला, तसेच अमरावती या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे, जोरदार ते सर्वसाधारण. परंतु हा पाऊस जवळजवळ सर्वच भागात जोरदार असं राहीन असं नाही. कारण परत सातत्याने शेतकरी मित्र वातावरणात बदल होत आहेत. जर चक्राकार दाब येत आहे बंगालच्या उपसागरामध्ये आणि तो परत एकदम त्याचे प्रमाण कमी होत आहे, त्यामुळे पावसाचे प्रमाण देखील कमी होत आहे आणि सातत्याने ते तारखा बदलत आहेत. तुम्हाला काय वाटतं आहे शेतकरी मित्र, की सर तुम्ही सांगितला होता या टायमाला पाऊस आहे आणि त्या तारखेला पाऊस आला नाही? कारण शेतकरी मित्र, जो चक्रीवादळ तयार झालेलं होतं त्या चक्रीवादळामुळं महाराष्ट्रात बाष्पयुक्त खूप ढग आलेले होते. परंतु ते सध्या चक्रीवादळ संपुष्टात आले आहे. फक्त त्याचे रूपांतर काही जिल्ह्यात दोन्ही समुद्रामध्ये लो प्रेशरमध्ये झालेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रात परत त्या लो प्रेशरमुळे परत पावसाचे वातावरण आहे. आणि हा पाऊस 21 तारखेला आहे. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस 22 तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये पडण्याची शक्यता आहे. 22 तारखेला जवळजवळ हा पाऊस नंदुरबार, मालेगाव, नाशिक, संभाजीनगर, बीड, लोणार, नांदेड, अकोला, अमरावती या भागामध्ये, या वरच्या पट्ट्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि सर्वसाधारण एकदम नॉर्मल पाऊस पडणार आहे या भागामध्ये 22 तारखेला 5च्या टायमाला. तसे हा पाऊस शेतकरी मित्र परत 22 तारखेलाच हा पाऊस परत दुसऱ्या जिल्ह्यामध्ये देखील काही जिल्ह्यामध्ये आणखी परत राहणार आहे. हा पाऊस सोलापूर, लातूर, तुळजापूर, धाराशिव, अकलूज या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. तसेच
सांगली सातारा या भागामध्ये पावसाचे प्रमाण खूप अल्प राहणार आहे, एकदम वातावरण ढगाळ राहणार आहे, परंतु कशाच प्रकारे पावसाचा अंदाज नाही. तसेच हा पाऊस लातूर देवलूर या ठिकाणी सर्वसाधारण जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच अहिल्यानगरमध्ये थोडा पाऊसचे प्रमाण थोडे जास्त राहण्याची शक्यता आहे, परंतु अति पाऊस राहणार नाही, जेणेकरून पिकाचं नुकसान होणार असा पाऊस राहणार नाही. तसेच मित्र हा पाऊस परत 23 तारखेपासून थोडे वातावरण बदलत आहे आणि पावसाचे प्रमाण थोडे जास्त आहे. 23 तारखेला बीड, लातूर, अकलूज, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये पाऊस राहणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. हा 2.4 मिली जरी पाऊस दाखवलेला असला तरी पावसाचे प्रमाण हे कमी होत आहे, कमी पडत असतो पाऊस हा 1 ते 1.5 मिलीच्या आसपास पाऊस पडणार. परंतु हा पाऊस 23 तारखेला शेतकरी मित्र जवळजवळ सध्या, कारण दोन्ही बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर तयार झालेला आहे आणि अरबी समुद्रात देखील एक लो प्रेशर तयार झाला आहे. त्या दोन्हीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात जोरदार पावसाचे वातावरण आहे. बीड, लातूर, अकलूज, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, तसेच सांगली, सातारा, तुळजापूर, धाराशिव, तसेच इकडे पाहायला असता मुंबई साईड आणि पुण्याचा काही भाग, या भागामध्ये देखील 23 तारखेला पावसाचा अंदाज आहे. त्याच्या टायमाला हा पाऊस तरी शेतकरी मित्र 24 तारखेला देखील काही भागामध्ये पडण्याची दाट शक्यता आहे. 24 तारखेला देखील हा पाऊस परत बीड, लातूर, नांदेड, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, अकलूज, पुणे, अहिल्यानगर, नाशिक या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. परंतु पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे आणि हा पाऊस लातूर, सोलापूर या भागामध्ये देखील सर्वसाधारण राहणार आहे. परंतु बीडच्या काही भागामध्येच पाऊस राहणार आहे. हा पाऊस केज साईडलाच पाऊस राहणार आहे केजच्या. तसेच त्यामुळं बाकी इतर तालुक्यामध्ये पाऊस राहण्याची खूप कमी शक्यता आहे. तसेच अहिल्यानगरमध्ये देखील पाऊस राहणार आहे आणि पुणे हे 24 तारखेला. तसेच शेतकरी मित्र इतर जिल्ह्यामध्ये संभाजीनगर असेल, नाशिक असेल, जळगाव या भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे, परंतु पावसाचा कसाच पैकी अंदाज नाही. तसेच हा पाऊस रात्री देखील राहण्याची दाट शक्यता आहे. 24 तारखे रात्री 12च्या टायमाला नाशिक, मालेगाव, अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच श्रीरामपूर, वैजापूर या भागामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, कोकण, गोवा आणि पुणे, सातारा, अकलूज, सांगली या भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सोलापूर, अक्कलकोट या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. हा पाऊस रात्री 12च्या टायमाला राहणार आहे आणि चंद्रपूर, भंडारा, नागपूर या भागामध्ये देखील 24 तारखे रात्री 12च्या टायमाला पाऊस पडणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये पावसाची खूप कमी शक्यता आहे 24 तारखेला. तसेच 25 तारखेला देखील शेतकरी मित्र वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार आहे, परंतु आणि नॉर्मल पावसाचा शिडकावा पडणार आहे. तो लोणार, तसेच अकोला आणि अमरावती या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. संभाजीनगरला वातावरण ढगाळ राहणार आहे. अहिल्यानगर, बीड या ठिकाणी देखील वातावरण ढगाळ राहणार आहे, परंतु गेवराईला नॉर्मल पावसाचा शिडकावा होऊ शकतो. तसेच मुंबई, दापोली, पुणे या भागामध्ये मुंबई किनारपट्टीवर सर्वसाधारण पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे 25 तारखेला. आणि जवळजवळ हा पाऊस शेतकरी मित्र 31 तारखेपर्यंत पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. 23 तारखेपासून पूर्णतः वातावरण ढगाळ राहणार आहे आणि वातावरण ढगाळ राहून नॉर्मल पावसाचा शिडकाव झाल्यामुळे धुळी देखील येऊ शकते. तर शेतकरी मित्र या काळामध्ये आपण दिवाळीनंतर थोडे भिजणं करण्याची टाळावे, कारण 23 तारखेपासून पाऊस आहे आणि वातावरण देखील ढगाळ आहे, त्याच्यामुळे आपल्या पिकावर काही धुळीमुळे इफेक्ट होऊ शकतो. तसेच 27 तारखेला देखील अहिल्यानगर, अकलूज, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, तसेच साताराचा काही भाग आणि अकलूज, पंढरपूर, कुर्डवाडी या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. तसेच जालना देखील पाऊस हा 27 तारखे रात्री 10च्या टायमाला पडू शकतो. हा पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ 31 तारखेपर्यंत रोज कोणत्या ना कोणत्या भागात जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच 28 तारखेला 5च्या टायमाला बीड, लातूर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, अकलूज, सातारा या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. नांदेडला देखील पाऊस पडणार आहे. तसेच परभणी, हिंगोली नॉर्मल पावसाचा शिडकावा होणार आहे.
तसेच संभाजीनगरात देखील नॉर्मल पावसाचा शिडकाव राहणार आहे. वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार आहे, परंतु नॉर्मल पाऊस राहणार आहे. तसेच विदर्भ साईडला नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला या भाग, बुलढाणा या भागामध्ये वातावरण ढगाळ राहून नॉर्मल पाऊस पडू शकतो. परंतु चंद्रपूर, आदिलाबाद या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कापसी या ठिकाणी देखील जोरदार पाऊस पडणार आहे. तसेच नांदेड, लातूर, तसेच सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, अकलूज या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. तसेच सातारा, सांगली या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र सांगली, कोल्हापूर या भागामध्ये देखील पाऊस जोरदार राहणार आहे. रत्नागिरी या भागामध्ये म्हणजे जवळजवळ हा पाऊस शेतकरी मित्र 28 तारखेला बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. परंतु जोपर्यंत लो प्रेशरचा प्रभाव राहील तोपर्यंत हा पाऊस राहणार आहे. आणि अचानक लो प्रेशरचा प्रभाव जर कमी झाला तर आपण लगेच सांगू की त्या तारखांना पाऊस नाही आणि या तारखांना आहे. तरी शेतकरी मित्र 23 तारखेपासून 29 तारखेला देखील जवळजवळ पूर्ण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात देखील पावसाची दाट शक्यता आहे. 29 तारखेला देखील आजच्या टायमाला आणि विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण थोडे नॉर्मल राहण्याची शक्यता आहे. पूर्ण विदर्भात नॉर्मल पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस संभाजीनगर, नाशिक या भागामध्ये देखील, नंदुरबार या भागामध्ये जोरदार राहण्याची शक्यता आहे 29 तारखेला. तसेच 30 तारखेला देखील शेतकरी मित्र 30 तारखेला देखील पाहिला असता नाशिक, पालघर, पुणे, सातारा, सांगली, अहिल्यानगर या भागामध्ये जोरदार पाऊस पडू शकतो 30 तारखेला देखील रात्री 8च्या टायमाला. तसेच हा पाऊस 30 तारखेला 4च्या टायमाला देखील काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच्या टायमाला देखील हा पाऊस नॉर्मल राहू शकतो आणि 31 तारखेला देखील हा पाऊस राहणार आहे. 31 तारखेला देखील शेतकरी मित्र वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार आहे, अंशतः ढगाळ राहणार आहे आणि संभाजीनगर, नाशिक या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. तसे शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ 6 नोव्हेंबर ते पूर्ण नोव्हेंबर महिना, काही ज्या टायमाला लो प्रेशर तयार होईल त्या टायमाला नोव्हेंबर महिन्यात देखील पावसाची दाट शक्यता आहे आणि डिसेंबर महिन्यात देखील हा पाऊस पडण्याची काही तारखांना पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. कारण IMD मॉडेलने ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ह्या 2 महिन्यामध्ये 35 मिलीमीटर पाऊस दाखवलेला आहे. म्हणजे सरासरी पाहिला असता म्हणजे ऑक्टोबर एंड पासून नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यामध्ये 35 मिलीमीटर म्हणजे हा कोणत्या टायमाला पाऊस पडन, कोणत्या तारखेला पडन हे सध्या तरी अपडेट आलेले नाही. परंतु सध्या 31 ऑक्टोबर पर्यंतचे अपडेट आलेले आहे आणि हा पाऊस 20 तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे आणि तो 31 तारखेपर्यंत राहणार आहे. तसाच नोव्हेंबरच्या 5-6 तारखेपर्यंत देखील IMD मॉडेलने असा अंदाज दाखवला आहे की 6 ते 8 नोव्हेंबर पर्यंत पावसाची शक्यता आहे. हा पाऊस मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे. परंतु हा पाऊस फक्त 7 दिवसामध्ये, 1 हप्त्यामध्ये 1 ते 5 मिली राहणार आहे आणि काही ठिकाणी 1 ते 10 मिली असा पाऊस राहणार आहे. म्हणजे पावसाचे प्रमाण खूप अल्प राहणार आहे. परंतु पाऊस हा नोव्हेंबर महिन्यात देखील राहण्याची दाट शक्यता आहे. तरी शेतकरी मित्रांची रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.